राम राम. दम आलू बनवण्यासाठी 1 पाव छोटे आलू घेतलेले आहे. बटाटे धुवून सोलून काट्याच्या चमच्याने 3 ते 4 जागेवरती टोचे मारून घेऊ. पाण्यात ठेवू. 2 मोठे कट केलेले टोमॅटो, 10 ते 12 काजू तासभर पाण्यात भिजत घालू. सगळं साहित्य ताटात लावून ठेवू. मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो व काजू घालून पाणी न घालता फिरवून घेऊ. मस्त. एका बोलमध्ये अर्धा कप दही घालू. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी कसुरी मेथी घालून चमच्याने एकसारखं करून घेऊ. थोडंसं पाणी घालून एकजीव करून घेऊ. दोघी पेस्ट तयार आहे. फोडणीसाठी कुकरमध्ये 2 चमचे तेल घालू. तेल तापलं की जिरे घालू. जिरे फुलले की तमालपत्र घालू. 1 मोठी वेलची व 2 छोट्या हिरव्या वेलची, दालचिनीचे तुकडे घालून परतून घेऊ. कट केलेला कांदा घालू. 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट. कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊ. कांद्याला गुलाबी रंग आलेला आहे. टोमॅटो व काजूची पेस्ट तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. थोडंसं मीठ घालू. मिक्स करून घेऊ. 4 ते 5 मिनिटांमध्ये तेल सुटलेलं आहे. दहीची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. 2 मिनिटात तेल सुटलेलं आहे. यात गरम पाणी घालू. ग्रेव्ही कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालावे. मधून कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालू. चवीपुरतं मीठ घालून 1 उकळी काढून घेऊ. उकळी फुटल्यानंतर बटाटे घालू. ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊ. गॅस लो व झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं वाफवून घेऊ. पहा, मस्त असे कुकरचं झाकण लावून मंद आचेवरती 1 शिट्टी काढून घेऊ. वाफ जिरलेली आहे. दम आलू पाहू. मस्त मिक्स करून घेऊ. पोहे खायचा 1 चमचा साजूक तूप घालून मिक्स करून घेऊ. त्यामुळे दम आलूची चव खुलते. धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ. तर इथे मस्त तयार झाले कुकरच्या एका शिट्टीमध्ये चमचमीत दम आलू. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.